बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझर गावातील एका 13 वर्षाच्या मुलाचा खून झाला। चर्चा होतीये ती नरबळीची। आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा अंत्यसंस्कारानंतर पूजा घालण्यात आली। हा खरंच नरबळीचा प्रकार आहे का अजून काही सविस्तर बघूया आजच्या भागामध्ये। नमस्कार, मी पल्लवी आणि तुमचं क्राईम संवादवरती स्वागत। कृष्णा राजेश्वर कराळे हा 13 वर्ष 5 महिन्यांचा मुलगा। कृष्णा त्याच्या घरच्यांसोबत नागझरी गावामध्ये राहायचा। 23 जुलैचा दिवस होता। रोजप्रमाणे कृष्णा चित्रकला चौकामध्ये त्याच्या ट्युशनला जाण्यासाठी म्हणून घरातून निघाला होता। सकाळी गेलेला कृष्णा संध्याकाळ झाली पण ट्युशन वरून परतलाच नाही। त्याच्या घरच्यांनी बराच वेळ त्याची वाट पाहिली। खेळत असेल येत असेल म्हणून सुरुवातीला घरच्यांनी स्वतःची समजूत काढली, पण बराच काळ लोटला आणि कृष्णा आलाच नाही। तेव्हा मात्र त्याच्या घरचे काळजीत पडले। कृष्णाचा सर्वत्र शोध घेण्यात आला पण तो कुठेही सापडला नाही। आणि मग शेवटी कृष्णाचे काका गोपाळदास कराळे यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फिर्याद नोंदवली। माझा पुतण्या हरवलाय आणि तो सापडत नाही, आणि त्यासोबतच त्याला कुणीतरी अपहरण केल्याचा सुद्धा संशय काकांनी पोलिसांसमोर व्यक्त केला होता। यानंतर एका अज्ञात आरोपीवरती गुन्हा नोंद झाला आणि पोलिसांची काळजी वाढली। काळजी वाढण्याचं कारण असं होतं की याच्याच आदल्या दिवशी चिखलीमधील 10 वर्ष लहान अरहान नावाच्या मुलाचा सुद्धा अपहरण करून खून झाला होता। म्हणून पोलिसांनी या गोष्टीला गांभीर्याने घेतलं आणि तपासाचा वेग वाढवला। सुरुवातीला पोलिसांनी सगळे सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सुरू केलं। त्यांना सीसीटीव्ही मध्ये दिसलं की एक दिवस आधी म्हणजे 23 जुलैला सकाळी 7:50 कृष्णा रुपेश वारोकार नावाच्या एका मुलासोबत गाडीवरून जाताना त्यांना दिसला। यानंतर पोलिसांना संशय आला तो रुपेशवरती आणि पोलिसांनी रुपेशला ताब्यात घेतलं। हा रुपेश तोच होता जो कृष्णाच्या काकासोबत पोलिसांकडे तक्रार द्यायला स्वतः गेला होता। सुरुवातीला रुपेशने कोणताच गुन्हा मान्य केला नाही। सुरुवातीपासूनच पोलिसांची दिशाभूल तो करत होता। कृष्णाला मी अर्ध्या रस्त्यातच सोडलं, तिथून पुढे तो दुसरं कोणासोबत तरी गेला, मला माहिती नाही कृष्णा कुठे, अशी कारणे रुपेश द्यायला लागला। अजून जास्त चौकशी केल्यावरती रुपेशने कबूल केलं की कृष्णाला घेऊन तो बस्तांजवळील नदी पात्राजवळ गेला होता, मात्र तिथून गावातील दुसऱ्याच व्यक्तीसोबत कृष्णा गेलाय असं रुपेश वारंवार बोलत राहिला। जेव्हा पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या तेव्हा त्यानं कबूल केलं की त्यानं कृष्णाला बस्तांच्या जंगलामध्ये ठेवले। शेवटी 24 जुलैच्या रात्री पोलीस रुपेशला घेऊन बस्तांच्या जंगलात गेले, मात्र तोपर्यंत रुपेशने पोलिसांना पूर्ण स्टोरी सांगितलीच नाही। तो रात्रभर पोलिसांची दिशाभूल करत राहिला आणि पोलीस रात्रभर भर पावसामध्ये जंगलात कृष्णाचा शोध घेत राहिले, पण पोलिसांच्या हाती यश आलं नाही आणि रुपेशनेही काहीच सांगितलं नाही। शेवटी दिवस आला 25 जुलै। काही गुरे चरणारी लोक जंगलामध्ये आली होती। त्यांना तिथे वास यायला लागला आणि वास येणाऱ्या जागी जाऊन पाहिलं तर तिथे त्यांना आढळला तो कृष्णाचा मृतदेह। मृतदेहाच्या बाजूला कृष्णाची शाळेची बॅग तशीच पडली होती। बाजूला होती हातोडी आणि पोतं। त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं। पुन्हा एकदा रुपेशची चौकशी झाली। आता कसलाच पर्याय समोर नसल्यामुळे रुपेशने गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी मुलाखती दरम्यान सांगितलं की हा खून खंडणीसाठी करण्यात आला होता। रुपेश कृष्णाला घेऊन जंगलात गेला आणि त्याच्या डोक्यात हातोडी घालून त्याला गंभीर जखमी केलं आणि त्यातच त्याचा खून झाला। हे सगळं करताना रुपेश सोबत होता त्याचा साथीदार पृथ्वीराज मोरे। आता पोलिसांचा प्राथमिक अंदाज जरी खंडणी असला तरी कृष्णाच्या घरच्यांना वेगळीच शंका होती आणि याच शंकेतून लहान असून सुद्धा कृष्णाला अग्नी देण्यात आला, त्याला जमिनीमध्ये दफन करण्यात आलं नाही। याचं कारण म्हणजे पुन्हा मृतदेह काढून त्याची अवहेलना करण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली होती। नरबळीची आता ही शंका जवळपास खरी ठरताना दिसून आली होती, कारण जेव्हा कृष्णाला अग्नी देण्यासाठी स्मशानभूमीमध्ये नेण्यात आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे पूजा आढळून आली। आजूबाजूला पानं, फुलं, लिंबू, बिब्बे पडलेलं त्यांना दिसलं। जेव्हा पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली तेव्हा तिथे सुद्धा त्यांना पूजेचं साहित्य आढळून आलं। स्मशानभूमीमध्ये त्यांना एक काळी बाहुली सुद्धा दिसली, जिचे डोकं आणि पाय कापण्यात आलं होतं। त्यामुळे आता ही नरबळीची शंका खूप वाढली आहे। गावकऱ्यांनी आणि कृष्णाच्या घरच्यांनी याची पूर्ण माहिती पोलिसांना दिली, पण पोलिसांनी अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून कसलाही तपास आतापर्यंत केला नाहीये। आता यात अनेक राजकीय लोकांनी सुद्धा त्यांची मतं मांडली आहेत। या घटनेचा तपास लवकरात लवकर लागावा म्हणून प्रयत्न करण्याचं आश्वासन सुद्धा राजकीय लोकांकडून देण्यात आलंय। खून का झाला याचं कारण अद्यापही स्पष्ट नाहीये। फक्त एकच आरोपी आतापर्यंत ताब्यात आलाय, दुसरा आरोपी अजूनही फरार आहे। बरं, या दोन्ही आरोपींची वय सुद्धा जास्त नाहीये, 21 आणि 22 वय असलेली ही मुलं आहेत। त्यांनी हा खून का केला हा प्रश्न सतत डोकावतोय। जेव्हा मुख्य आरोपी ताब्यात होता मग तरी सुद्धा अग्नी दिल्यानंतर पूजा कुणी घातली हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून कृष्णाला न्याय मिळेल हीच अपेक्षा आहे। आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवून काळजी घेण्याची सध्या गरज आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।